नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश शिंदे तुमचं गोष्ट प्रवासातील या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे गावाला खास कारण नाही आहे, फक्त गावची थोडी कामं आहेत त्यासाठी चाललो आहे गावाला। तर सोबत आई आहे, सेम रूट खेड तुळशी मार्गे। बघूया कसा आपला प्रवास होतो आणि खूप एक्साइटमेंटने गावाला पावसातून जातो आहे। तर बघूया कसं काय प्रवास होतो आहे, तर पुढे भेटू, चला। तर मित्रांनो, मामाच्या गावाला पोचलो आहे। आता सकाळी 6:30ला उतरलेलो खेड स्टेशनला आणि तिकडून मामाच्या गावची बस पकडलेली। मोजे जेतापूर मामाचं गाव आहे आणि खूप रस्ता खूप चांगला आणि मजेशीर प्रवास झाला। ॲक्च्युली झालेलं काय, आपल्या चॅनलची जी नाव आहे गोष्ट प्रवासातली, तर प्रवासात अशा गोष्टी होतच असतात। तर ॲक्च्युली झालेलं काय, मी ऑनलाईन बुकिंग काढलेली, तर त्या बुकिंगमध्ये झालेलं काय 4142 नंबरची सीट होती आपली आणि ॲक्च्युली मी त्या गाडीने प्रवास खूप वेळा केलेला आहे। तर मला माहिती होतं की 4142 नंबर ही ड्रायव्हरच्या पाठी येते। तर मी एक लक बाय चान्स म्हणून एक बोललो बुकिंग करून बघूया कुठे येते। तर झालं काय की 4142 निघाली शेवटची सीट आणि सोबत आई असल्यामुळे आई तर खूप भडकलेली, कारण आपल्याकडे चान्स होता पुढच्या सीटचा तिकीटचं बुकिंग करायला, पण झालं काय मग निघाली पाठीमागे। तर जे कंडक्टर होते त्यांनी तर पाठी बघितल्यामुळे मम्मीला बोलले की पुढे बसा तुम्ही आणि मला केबिनवाली सीट दिली। तर कंडक्टर खूप चांगले होते, म्हणजे खूपच चांगले होते ते बोलायला विलायला, आणि केबिनची सीट मिळाल्यामुळे थोडा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला धडधड आणि त्यामुळे खूप मजेशीर प्रवास झाला। मुंबई गोवा हायवे खूप सुधारला आहे। मुंबई गोवा हायवेला तर आता ऑलमोस्ट काम संपत आलं आहे, पण थोडा वडखा आणि या साईडला छोटे छोटे पॅचेस राहिल्यामुळे थोडा हे होतं। पण जेव्हा मुंबई गोवा हायवे पुरा होईल ना, खूप भारी होईल। आणि बघू शकता पाठी मामाचं घर आहे, घर तर खूप बेस्ट आहे आणि पाऊस पडल्यामुळे सततच्या पावसामुळे तर खूपच ग्रीनरी झालेली आहे आणि भात लावणी पण जोरात आहे। तर आताच कुठलं काय बघायला भेटतंय, तर मामाचं घर आहे आणि एवढा भारी घर आहे ना की घराच्या बाजूला शेती आहे आणि खूप छान व्ह्यू येतो इथून। मित्रांनो, कोकणातला भरपूर पाऊस आहे आणि हे जे मी डोक्यावर घेतलंय ना, ह्याला बोलतात कापड। तर कोकणात ना जास्त करून काही छत्री बित्री काय वापरत नाही। तर कसं आहे, गावची कामं असतात आणि ते कामं करताना छत्री कुठे हातात घेत बसणार, तर ना गावात ना कामं करताना हे असं डोक्यावर घ्यायचं, म्हणजे ना पावसातून सुरक्षा होते आणि गावी तर हेच सगळं वापरतात, छत्री कुडाच्या हाती। मामा ही लोक गेलेत शेतावर, भात लावणी चालू आहे। तर आपण बघूया, थोडीफार बघायला भेटली तर नांगर कसा पकडतात, परत भात कसं काढतात, अशी व्हिडिओ काढलेली खूप अगोदर। तर ती बघायची असेल तर चला मग तर भेटूया।
मित्रांनो आपल्याला आहे ना हे क्रॉस करून तिकडे जायचं आहे, तर त्या साईडला आपलं शेत आहे. आणि मी तर सांगेल ना एकट्याने कुठे फिरू नका मुंबईच्या लोकांनी, कारण कसं असतं उगाचच आपल्याला पाण्याचा अंदाज नसतो आणि आपण उगाचच अडकून जातो. मित्रांनो तिकडे मामा बसलाय आणि आजी आजोबा पण तिकडेच आहेत आणि भात लावून झालाय थोडाफार. मामाचं गाव हे रसाळगडापासून खूप जवळ आहे आणि प्रॉपर सह्याद्रीतलं एक छोटंसं गाव आहे. तर खूप भारी वाटतं इथे. डोंगर आणि दऱ्या बघायला ना खूप मजा येते. आणि इकडे ना झरे पण आता चालू झाले छोटे छोटे, पण एवढा अजून पाऊस नाही पडला त्यामुळे. तर शेतावर ना खूप भारी वाटतं आणि मला खूप आवडतात. त्यामुळे जर चान्स भेटला ना तर पावसाळ्यातून कोकण बघायला या तुम्ही, छोट्या गावात राहायला या, खूप भारी वाटेल. एवढा लावून झालाय भात सध्या तरी. आता हिला बोलतात दाढ. ही दाढ अशी काढायची आणि आपल्या अशा चुड्या बांधून ठेवायच्या आणि तिकडे जसे ठेवलेले आहेत तसे ठेवून द्यायचे आणि नंतर मग नांगरणी करून ह्या अशा प्रकारे थोड्या गॅपनी लावून टाकायचे. सध्या तरी खूप चांगलं वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो असा झालाय मुंबईकडून गावाकडचा प्रवास आणि गावाकडची थोडी व्हिडिओ झाले. गावाकडे आता सध्या शेतीची कामं चालू आहेत आणि त्यामुळे थोडी लगबग चालू आहे. तर व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला भेटू तर अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.